विवा शिरवाडकरांची कविता आहे, सब घोडे 12%, त्याच अगदी योग्य लागू पडते. त्यामुळे जे जे होईल ते पाहावे. मला असं वाटतं की निश्चितपणाने सावंतवाडीला विजन असणारं नेतृत्व निश्चितपणाने सावंतवाडीकर निवडून देतील. असा सुसंस्कृत असा नगराध्यक्ष पाहिजे आणि विजन असलेला नगराध्यक्ष पाहिजे. एक तर मी राजकारणी नाही आहे, मला राजकारणाशी देणं घेणं नाही, पण वैयक्तिक मत जर मांडायचं असेल, मी व्यवस्थित असल्यामुळे तुम्ही जे काय आज उमेदवार सांगितले, तर आजच्या उमेदवारांपैकी मला वाटतं की अन्नपूर्णा ही सक्षम आहे. लोक म्हणत होते कार्यकर्ते काय आहे उबाटाकडे, काय संपलं इथं. ज्या उबाटाने केसरकरांना पालकमंत्री केलं, ज्या उबाटाने केसरकरांना राजकारणात एक वेगळं अस्तित्व निर्माण करून दिलं म्हणजे मंत्रीपद, तीच उबाटा आज केसरकरांच्या राजकीय याला एक वेगळा असा उमेदवार आणून युती निश्चित होईल. भाजप आणि शिंदेकडे यांची युती निश्चित होईल. नमस्कार, सुप्रभात. सत्यार्थ महाराष्ट्रामध्ये मी पुन्हा एकदा रुपेश पटेल आपलं स्वागत करतोय. चर्चा आहे कोण होणार सावंतवाडीची कारभारीने. अर्थातच नगर परिषदेच्या आणि नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. 2 दिवसांपासून अर्ज भरणं सुरू झालेलं आहे. अशाच परिस्थितीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्येही राजकीय वातावरण जे आहे ते दिवसेंदिवस तापू लागलेलं आहे. महायुतीचे मध्ये एक घमासान आहे. कालच महायुतीतल्या घटक पक्ष असलेल्या सावंतवाडीमधील अजितदादा पवार गटाने आपण स्वतंत्र लढणार, कारण कुठच्याही मिटिंगला आम्हाला दोन्ही पक्ष अर्थात शिंदे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी आम्हाला कुठचंही आमंत्रण देत नाही, अतिशय त्यांनी बोलक्या प्रतिक्रिया दिल्या. त्यांचे तालुकाध्यक्ष श्री नाईक यांनी जाहीर केलेलं की आम्ही आता स्वतंत्र लढण्यासाठी 20ही वार्डमध्ये आमचे उमेदवार आहेत. 20च्या 20 उमेदवार आणि त्यांच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार जे आहेत सामाजिक कार्यकर्ते उमाकांत वारंग यांच्या सौभाग्यवती उल्का वारंग हे नाव निश्चित झालेलं आहे. तिकडे उद्या शिंदे गटामध्ये या सावंतवाडीमध्ये कधीतरी म्हणजे जयानंद म्हटकर हे जे नाव आहे स्वर्गीय आमदार यांचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात आदराने घेतलं जातं आणि त्यांचा एक विचारसरणीचा हा सुसंस्कृत असा भाग आहे आणि त्यांच्या ज्या स्नुषा आहेत त्या सुद्धा आता राजकीय पटलावर आपलं नशीब आजमावत आहेत. एकीकडे उपनगराध्यक्ष म्हणून कधी काळी अपक्ष म्हणून निवडून आलेल्या अन्नपूर्णा कोरगावकर ज्या आपल्या व्यवसायातून शेतकऱ्यांची सेवा देत आहेत, त्यांनीही रणशिंग फुंकलं आहे. आणि दुसरीकडे सर्वात महत्वाची जमेची बाजू म्हणजे पहिल्यांदा सावंतवाडीच्या राजकारणामध्ये नगराध्यक्ष पदासाठी रॉयल एंट्री होते ती युवराजनींची. अशा सर्व परिस्थितीमध्ये आज पालकमंत्र्यांचा दौरा आहे आणि तो सुद्धा महत्वपूर्ण आहे. आपण आहोत सावंतवाडीचं हृदय असलेल्या मोती तलावाच्या मध्यभागी केशवसूत कट्ट्यावर आणि आपण जातोय थेट ज्येष्ठ मालवणी कवी दादा मडकईकर या ठिकाणी आहेत. ते बोलायचं नाही म्हणतायत, अर्थात लोकशाहीने त्यांना स्वातंत्र्य दिलंय, पण कधीतरी आपण गप्प बसलं पण खूप महत्वाचं असतं आणि त्याच्यात दादांचा हातखंड आहे. असं दुसरे एक ज्येष्ठ बांधव आपल्यासोबत आहेत. दादा, राजकीय तापमान जे आहे ते आता वाढतंय. अशा परिस्थितीमध्ये चौकामध्ये मोती तलावावर राजकीय गप्पांना आता ऊत आलेला आहे. आपला आजचा अनुभव जो आहे आजपर्यंतचा कसा शेअर करणार? नाही, विवा शिरवाडकरांची कविता आहे, सब घोडे 12%, त्याच अगदी योग्य लागू पडतं. क्या बात आहे. कारण कुठल्याही जर उमेदवार बघितला तर तो कुठल्या ना कुठल्या पक्षातून स्थलांतर करून आलेला आहे. त्यामुळे आता निष्ठा, पक्षनिष्ठा किंवा लोकांचे काम करायचं हे कुठे राहिलं नाही. हे प्रत्येक जण आपल्या स्वार्थासाठी येतात. त्यामुळे आता स्वार्थाचं राजकारण सुरू झालं आहे. त्यामुळे आम्ही जास्त बोलले ना उचित. सब घोडे 12%, अर्थात शिरवाडकरांच्या भाषेमध्ये त्यांनी एका शब्दात उत्तर दिले. सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये सातत्याने काम करणारे गोटस्कर साहेब आपल्यासोबत आहेत. गोटस्कर साहेब, सावंतवाडीचं राजकारण हे अतिशय सुसंस्कृत आहे. अशा परिस्थितीत आज अपक्ष असतील किंवा महायुती असतील किंवा महाविकास आघाडी सर्वच उमेदवार सत्तेसाठी आता तैनात झालेले आहेत. अशा परिस्थितीत काय सांगाल? नाही, सध्या भाई म्हणाले त्याप्रमाणेच परिस्थिती आहे. त्यामुळे जे जे होईल ते पाहावे. कोणावर काय किती भरोसा ठेवावं या संबंधी जरा मनात शंका असल्यामुळे ह्याच्याविषयी जास्ती न बोलणंच बरं. जे काय होईल ते पाहावं. त्यातून एखादा चांगला उमेदवार मिळाला तर त्याच्यासाठी मतदान करू, एवढंच. नक्कीच चांगल्या उमेदवारालाच निवडून देतात. हा आजपर्यंतचा इतिहास आहे. या ठिकाणी गोवेकर सर पण आहेत. गोवेकर सर,
आहेत, त्यांचे सहकारी मित्र साळगावकर सर आहेत. साळगावकर सर, बहुतेक वेळा आपल्याकडे जो आहे तो सुसंस्कृत उमेदवार आणि सर्वांना घेऊन चालणारा उमेदवार निवडून देतो, हा अनुभव आहे. आता सुद्धा जे उमेदवार आहेत त्यांच्यामध्ये तुल्यबळ उमेदवार आहेत. एकीकडे युवराज्ञी आहेत, दुसरीकडे कसलेले उमेदवार आहेत. अशा परिस्थितीमध्ये कसं, कोणत्या दिशेने जाणार राजकारण? सावंतवाडीला आपण सुंदरवाडी म्हणतो आणि समाजसेवा करणारे जे इच्छुक आहेत त्यांना खूप स्कोप आहे. ते चांगल्या गोष्टी ते करू शकतात. जे उमेदवार निवडून येतील ते सावंतवाडीसाठी चांगल्या गोष्टी करतील. आज शहरीकरण वाढतंय, त्याच्यामुळे ड्रेनेज व्यवस्था, रस्त्यांची व्यवस्था ह्यावर जर त्यांनी लक्ष दिलं तर आपली सावंतवाडी आज येता जाता हायवेवरून पटकन एखादी टुरिस्ट थांबतात, बघतात, त्यांना हे तलाव आवडतं, हा नरेंद्र डोंगर आवडतो आणि त्याच्यात आणखी डेव्हलपमेंट कशी करता येईल हा विचार आपल्या ह्या समाजसेवकांनी केला. तर नोकरार्थी न राहता त्यांनी समाजसेवा केली तर मात्र सावंतवाडी अधिक सुंदरवाडी होईल असं मला अतिशय वाटतं. मौलिक सल्ला दिलेला आहे. राजकारणाच्या ठिकाणी पण पर्यटनाची एक महत्वाची राजधानी म्हणून सावंतवाडीचं हे वैभव आहे. इथे मोती तलाव आहे, राजवाडा आहे, सुंदर नरेंद्र डोंगर आहे. हे व्यवस्थित जर डेव्हलप केलं गेलं तर जगभरातले पर्यटक या ठिकाणी एकवटू शकतात असं साळगावकर म्हणतात. नक्कीच या ठिकाणी सह्याद्री फाउंडेशनचे काही पदाधिकारी आपल्यासोबत आहेत. सामाजिक क्षेत्रामध्ये गेली कित्येक वर्ष सह्याद्री फाउंडेशन, कोकणचे दशावतार असेल किंवा दादांच्या कविता असतील, अशा अनेक चांगल्या सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी सातत्याने ते सावंतवाडीकरांना देत असतात. सुनील राऊळ आपल्यासोबत आहेत. सुनील राऊळ साहेबांचं सुद्धा सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये, विशेषतः सहकार क्षेत्रामध्ये खूप मोठं योगदान आहे. एका महत्वाच्या सैनिक पतसंस्थेचे जे कार्यकारी अधिकारी आहेत. सर नमस्कार. नमस्कार. खऱ्या अर्थाने आता तुमचे सगळ्याच पक्षात मित्र आहेत, त्याच्यामुळे निपक्षपणे सुसंस्कृत राजकीय जो प्रवास आहे तो सुरू ठेवण्यासाठी आजचं जे राजकारण आहे, सावंतवाडीचा आमचा विषय आहे, सावंतवाडीची कोण होणार कारभारीण. अर्थातच सगळे उमेदवार तुमचे जवळचे आहेत, सगळे उमेदवार तुम्हाला ओळखतात, त्यांच्याशी तुमचे सलोख्याचे संबंध जरी असले तरी आजच्या परिस्थितीत काय वाटतं? कसं आहे की जोपर्यंत उमेदवार फायनल होत नाही तोपर्यंत सांगणं हे कठीण आहे कोण कारभारीण सांभाळेल. आता सध्या तरी शक्य नाही ते सांगणं. बरोबर. पण ऐकून आत्ताचे जे राजकारण आहे, महायुतीत युती होत नाहीये, त्यांच्याच घटक पक्षाने थोडंफार सध्या जर महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढवली तर महायुती थोडी प्रबळ दिसते. युती झाली तर कारण मागच्या 5 वर्षामध्ये अनेक उलतापालती झालेल्या आहेत. उबाटातनं बरेचसे लोक इकडे आलेले आहेत आणि शिंदे सेना नवीन झालेली आहे, बीजेपी आहे आणि दुसरा आघाडी पण आहे. पण आजच्या घडीला कुठलंही समीकरण मांडणं तसं शक्य नाही. पण सध्या तिथे युती झाली, महायुती झाली तर मात्र थोडेसे चान्सेस त्यांना जास्त आहेत, प्लस मध्ये दिसत आहेत. नक्कीच त्यांनी खूप या ठिकाणी सह्याद्री फाउंडेशनचे अध्यक्ष आणि राजकीय पदाधिकारी पण आहेत, रवी मडगावकर आहेत. मडगावकर सर, तुम्ही जरी एका पक्षाचे असले पण सह्याद्री फाउंडेशनच्या माध्यमातून गेली कित्येक वर्ष सेवा देत आहेत. सावंतवाडीची जी जनता आहे ती कुठल्याही आमिषाला बळी पडत नाही आणि जरी त्यांच्यापर्यंत काही पोहोचवलं असेल तरी त्यांची सतसत विवेक बुद्धी मतपेटीतून ते व्यक्त करतात, हे अनेकदा दिसलं आहे. अशा परिस्थितीत आता महायुती पण अंतिम टप्प्यात होते. आज तुमचे नेते येत आहेत, पालकमंत्री साहेब येत आहेत, महायुती होईल की नाही? कसं आहे की महायुतीची चर्चा ही अंतिम टप्प्यात आहे आणि आपले नेते या सिंधुदुर्ग रत्नागिरीचे खासदार आदरणीय नारायणराव राणे साहेबांनी महायुती व्हावी अशी इच्छा व्यक्त केली आहे. केसरकरांच्या घरी सुद्धा काल बैठक झाली, काल सुद्धा केसरकरांच्या घरी बैठक झाली. त्यावर अजून अंतिम निर्णय झालेला नाही, परंतु आज जिल्ह्यात पालकमंत्री स्वतः आज जिल्ह्यात येत आहेत. त्या निश्चितच आजच्या संपूर्ण दिवसामध्ये त्यावर निश्चित चर्चा होऊन त्याच्यामध्ये मार्ग निघेल आणि निश्चितपणाने सावंतवाडी कारभारणीच्या संदर्भात आपण या ठिकाणी आपण सर्वांशी हितगुज करत आहात. पण मला असं वाटतं की निश्चितपणाने सावंतवाडीला विजन असणारं नेतृत्व निश्चितपणाने सावंतवाडीकर निवडून देतील आणि तशा प्रकारचं विजन असणारं नेतृत्व हे बीजेपी मध्ये आहे. बीजेपीचं संघटन मजबूत आहे, त्यामुळे निश्चितपणे या सावंतवाडीला एक
निश्चितपणाने चांगलं नेतृत्व आगामी काळात मिळेल. एक शेवटचा एक प्रश्न, काल आपल्याच घटक पक्ष जे आहेत अजितदादा पवार गटाने स्वतंत्र चूल मांडण्याचा विचार केलाय. त्यांचा तुमच्यावर आरोप आहे, तुमच्यावर म्हणजे इन द सेन्स भाजपवर आरोप आहे की भाजप आणि शिंदे गट आम्हाला विचारतच नाहीये, आम्ही त्यांच्यासोबत सत्तेत आहोत, आमचेही अजितदादा हे उपमुख्यमंत्री आहेत, एकीकडे शिंदे गटाला झुकतं माप दिलं जातं पण अजितदादा गटाला माप दिलं जात नाही. या संदर्भामध्ये काय विचार होईल की नाही? नाही, कसं आहे, अजून तशा चर्चेला खऱ्या अर्थाने अजून सुरुवात झालेल्या नाही. या महाराष्ट्राचं नेतृत्व आदरणीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब करत आहेत, खासदार नारायणराव राणे साहेब करत आहेत, तिथलं प्रतिनिधित्व, आणि पालकमंत्री स्वतः लक्ष घालून आहे. तेव्हा निश्चितपणे त्यांचं जी काही नाराजी आहे ते निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये ते दूर करतील, त्यांनाही चर्चेत घेऊन महायुतीमध्ये सामील करतील. नक्कीच. या ठिकाणी तावडे साहेब आहेत, त्यांच्याकडे मी जातोय. तुम्ही सुद्धा सहकार क्षेत्रामध्ये काम करतायत, गेली कित्येक वर्ष तुम्ही सामाजिक क्षेत्रात काम करतायत, अशा वेळेस एकूण राजकारण तापू पाहत आहे, काय म्हणतो? मगाशी मार्गावर साहेबांनी त्यांचं सांगितलं की व्हिजन असलेला नगराध्यक्ष या सावंतवाडीला पाहिजे, कारण सध्या एक गरज आहे. कारण सावंतवाडी हा शहर असं आहे की सुसंस्कृत शहर आहे, तिथे सर्व लोक चांगल्या गुणागोविंदाने नांदताय. त्याच्यामुळे एक असा सुसंस्कृत असा नगराध्यक्ष पाहिजे आणि विजन असलेला नगराध्यक्ष पाहिजे. नक्कीच विजन असणारा नगरसेवक पाहिजे, नगराध्यक्ष पाहिजे, हे खरं आहे. पण सामाजिक क्षेत्रामध्ये गेली कित्येक वर्ष काम करणारे बंधू आपल्यासोबत आहेत. दादा, आता सावंतवाडीचं राजकारण तापू लागलेलं आहे, समोर 4 ते 5 तुल्यबळ उमेदवार आहेत, राजघराण्याची पण एंट्री आता राजकारणात होतीये, युवराजनी स्वतः भाजपकडून इच्छुक आहेत, इकडे तुमच्या अन्नपूर्णा कोरगावकर आहेत, समोर सीमा मटकर आहेत, आणि साक्षी वंजारी पण त्यांनी पण स्वतः काँग्रेसमधून दावा केलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये व्हिजनरी नेतृत्व लाभलं पाहिजे असं अनेकांनी सांगितलं, आपलं मत काय? ते बघा, एक तर मी राजकारणी नाही आहे, मला राजकारणाशी देणं घेणं नाही, पण वैयक्तिक मत जर मांडायचं असेल, मी व्यवस्थित असल्यामुळे तुम्ही जे काय आज उमेदवार सांगितले, तर आजच्या उमेदवारांपैकी मला वाटतं की अन्नपूर्णा ही सक्षम आहे आणि एज्युकेटेड आहे आणि वेल प्रिपेअर्ड आहेत ती, आणि अनुभवी आहे. ही जर व्यक्ती जर निवडून आली तर मला आनंद होईल. नक्कीच त्यांनी त्यांचं स्वतःचं, आणि ते मांडलंच पाहिजे, कारण आपल्याला मत मांडणं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस स्वतः जगातली सर्वात मोठी लोकशाही आपल्याला दिलेली आहे, तो नैतिक अधिकार आहे. आपल्याला जो उमेदवार आवडतो किंवा जो वाटतो तो आपला मांडला पाहिजे. आपण काही सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मातब्बरांशी पण बोलणार आहोत. आपला विषय आहे कोण होणार सावंतवाडीची कारभारी. मॉर्निंग वॉकला अनेक लोक येत आहेत आणि आपण त्यांच्याशी बोलतोय. विषय आहे कोण होणार सावंतवाडीची कारभारी. ज्येष्ठ पत्रकार संतोषजी आपल्यासोबत आहेत, संतोष सावंत आणि दत्तू जी आपल्यासोबत आहेत. मी नार्वेकरांना पहिल्यांदा जातोय संतोषजींकडे. संतोषजी, वातावरण तापलं आहे, महायुतीत युती होणार की नाही सगळी संभ्रमावस्था आहे. आज त्यांचे पालकमंत्र्यांनी बैठका लावलेल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये गेले 7-8 दिवस जे काही चाललं आहे कोलाहल, एकूणच राजकारण ढवळून निघालेलं आहे. अशा परिस्थितीत काल अजितदादा गटाने स्वतः आपण स्वतंत्र लढणार असं सुद्धा डिक्लेअर केलं. 20च्या 20 उमेदवारांची त्यांनी यादी फायनल केली आहे. सावंतवाडीची कारभारी कोण होणार आणि राजकारणात काय ट्विस्ट येऊ शकतं? धन्यवाद पाटील साहेब, तुम्ही मला असं बोलण्याची संधी देत आहे. पण खरंच राजकारण तापलं आहे, परंतु खऱ्या अर्थाने अद्यापही उमेदवारी अर्ज कोणी भरलं नाही. 2 दिवस, आज 3रा दिवस आहे. महायुती की महाविकास आघाडी हे तांगडं अजूनही काही सुटत नाही आहे. महाविकास आघाडीचंही सुटत नाही आणि महायुतीचंही सुटत नाही. आणि खरं म्हणजे यावेळी सावंतवाडीकरांनी आभार मानले पाहिजे या देवा पाटेकरांचे आणि सगळ्या सिस्टीमचे, कारण महिला सर्वसाधारण आरक्षण पडल्यामुळे हा सगळा पेज निर्माण झाला आहे की सावंतवाडीमध्ये गेली कित्येक वर्षांत म्हणजे पल्लवी केसरकर, श्वेता शिरोडकर यांच्यानंतर महिला आरक्षण पडलं आणि ते सर्वसाधारण गटात. गेल्या 15 वर्षाचा पाहता इतिहास की लोकांना महिला नगराध्यक्ष असताना ज्यांनी काम केलं, श्वेता शिरोडकरने तर दर्जेदार असं काम केलं, ज्याने लाखे वस्तीमध्ये घरकुल योजनेसाठी प्रयत्न केले, आणि त्यानंतर पल्लवी बहिणीनेही काम केलं, केसरकरने. त्यामुळे महिला इथल्या चांगलं काम करू शकतात. या घराण्याला या सावंतवाडी तालुक्याला आणि शहराला 350 वर्षाचा इतिहास आहे. संस्थानकालीन हे शहर आहे. त्यामुळे हे शहर महाराष्ट्राला एक भूषणावं असं आहे. आणि या शहराला स्वच्छता अभियानामध्ये राज्यात पहिला क्रमांक मिळाला. त्यामुळे या शहराकडे राज्याच्या राजकारण्य लोकांचा, बड्या नेत्यांचा एक विशेष लक्ष आहे. आणि येत्या काळात
एक शक्तीपीठ महामार्ग इथून शहरापासून लगत जातो आहे. इथले राष्ट्रीय महामार्ग शहरातून गेला. ह्या सर्वाचा विचार करता इथली कारभारणी ही अशी हवी जिथे तिच्याकडे अभ्यासू वृत्ती हवी, जिच्याकडे सावंतवाडी शहराचा पर्यटन, रोजगार, आरोग्य या सगळ्या मूळ मुद्द्यावर आला आहात. ह्या सगळ्या ज्या जाचातून इकडे भाजपकडे नवीन चेहरा आहे, वेल एज्युकेटेड आहे आणि रॉयल फॅमिली मधून आहेत, अर्थात युवराज्ञी आहेत. दुसरीकडे अनुभवी व्यक्तिमत्व म्हणून तुमचे अन्नपूर्णा आहेत. त्याच्यानंतर जयानंद मटकर जो एक समाजवाद्यांचा गट घेऊन चालणारा एक आहे आणि समाजवाद्यांचं या शहरामध्ये प्राबल्य कधी काळी होतं. ह्या एकूण परिस्थितीमध्ये आजच्या कंडिशनला प्लस मायनस मध्ये काय सांगा? बघा, अजूनही उमेदवारी जाहीर झाल्या पण त्या इच्छुक आहेत. अन्नपूर्णा कोरगावकरनेही चांगलं 6 महिने म्हणजे ज्यावेळी बबन साळगावकरांचं नगराध्यक्ष प्रभारी होते आणि उपनगराध्यक्ष म्हणून चांगलं काम केलंय. त्यांची मागणी काय अयोग्य नाही, रास्त आहे, त्यांनाही संधी मिळायला हवी असं त्यांना वाटतं. त्याचबरोबर खरं म्हणजे ज्याच्यात गुगली टाकली गेली म्हणजे उभाटा कधी लोकांच्यात असा सगळेच लोक म्हणत होते कार्यकर्ते काय आहे उभाटाकडे, काय संपलंय. ज्या उभाटाने केसरकरांना पालकमंत्री केलं, ज्या उभाटाने केसरकरांना राजकारणात एक वेगळं अस्तित्व निर्माण करून दिलं म्हणजे मंत्रीपद, तीच उभाटा आज केसरकरांच्या राजकीय याला एक वेगळा असा उमेदवार आणून अशी तुल्यबळ उमेदवार आहे, सोपं नाही आहे तुमचं बरोबर. आणि अशा त्यामुळे थोडंसं क्वेश निर्माण झालंय. त्यामुळे भाजप आणि सेना महायुती झाली तर त्यांचा नगराध्यक्षाचा उमेदवार कोण असेल याच्यावर सर्व गणित ठरणार आहेत. जर अन्नपूर्णा कोरगावकर या चांगल्या आहेत, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सावंतवाडी संस्थांच्या राजघराण्याने इतिहासात पहिल्यांदा ज्याने अशी लोकांसमोर हाक दिली आहे की आम्हाला फक्त एकदा संधी द्या, मग आम्ही करू. आणि त्या पण चांगल्या अभ्यासू आहेत, ज्यांच्याकडे एक व्हिजन आहे. म्हणजे असं अशा सगळ्या बघता सावंतवाडीचं राजकारण हे आता पालिका निवडणुकीत मतदारांना एक वेगळं मनोरंजन ठरेल असं मला वाटतं. या ठिकाणी गेली कित्येक वर्ष सामाजिक आणि राजकीय प्रवास करताना दत्तू नार्वेकरांचंही नाव आदराने घेतलं जातं. नार्वेकर साहेब, तुम्ही जरी एका पक्षाचे असले, आज महायुती होत नाहीये, समोरचा पक्ष तुमच्यावर आरोप करतोय, तुमचाच घटक पक्ष, की आम्हाला भाजप विचारतच नाही, शिंदे गट विचारतच नाही. उमाकांत वारंग यांच्या सौभाग्यवतींना काल त्यांनी आपला उमेदवार नगराध्यक्ष पदाचा घोषित केला. सोबत 20ही त्यांच्या नगरसेवकांची यादी सुद्धा त्यांनी त्यांच्याकडे रेडी आहे, हेबी फॉर्म रेडी आहेत. मात्र इथे भाजपमध्ये आता युती होईल की नाही अजूनही आज तुमचे नेते येतात, काय सांगाल? आता एकंदर बघितलं तर युती निश्चित होईल. भाजप आणि शिंदे गट यांची युती निश्चित होईल आणि त्यातून जो उमेदवार असेल ते निश्चित त्यांना निवडून आणतील हे मला दिसतंय. कारण भाजपची आज होईल युती, आजपर्यंत होईल युती आज आणि उद्या, आणि आजचीच तुम्हाला मुदत दिलेली आहे समोरच्या तुमच्याच घटक पक्षाने. हो, पण आज युती होणार त्याच्यावर हे नाही. पण महायुतीची सत्ता सावंतवाडी नगरपालिका निश्चित येईल नक्कीच. कारण प्रत्येकाला त्याच्यात अनुभवी त्यांचे पाठीराखी आहेत, अनुभवी आहेत, या भागात काम केलेले आहेत. प्लस सिंधुदुर्ग जिल्ह्यात नेतृत्व करणारे पण नेते सावंतवाडीत त्यांना सपोर्ट आहे. त्याच्यामुळे भाजप आणि शिंदे आणि त्यांचा राष्ट्रवादी बहुतेक हे पण निश्चित होईल. तुमच्यासोबत येतील, येतील. महायुती होणार असं नार्वेकर म्हणतायत. कदाचित त्यांचा अनुभव असेल, आपण वाट पाहूया. तोपर्यंत आपण पाहत राहू कोण होणार सावंतवाडीची कारभारी.